चला दोन्ही संघ आपला एक एक प्रतिनिधी सामन्याला सुरुवात. हो 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 चरण 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 गोलंदाजी मार्ग आणि येस एसटीजीच्या रूपाने पहिला फलंदाज रिव्ह्यू घेतलाय फलंदाज कशाबद्दल वाईटचा. It's a fair, not out. Welcome back. Not out, not out. It's fair delivery, not out. अरे स्टंपिंग नॉट आउट आहे. स्टंपिंग ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचामच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. बघा 2 षटकांच्या मॅच आहे. 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये किती धावा ठोकल्या जातील. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जर का मोठे फटके आले इथून तुमचे जे खेळाडू आहेत ना किती चान्स असेल की शेवटच्या षटकामध्ये धावा एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत आहेत. चेंडूच्या खाली आले होते पण शेवटच्या क्षणाला हातामधून चेंडू निसटतोय आणि तिकडे सिंगल सुद्धा कंप्लीट. चान्स क्रिएट केला होता चरणने. तिकडे झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता पण शेवटच्या चेंडूला चेंडू हातामधून निसटला. त्या कारणास्तव सिंगल सुद्धा कंप्लीट. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 2. गोलंदाजी मारवरती आपण चरणला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये वन साइड विजयीचा संघ आपण पाहिला होता. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डाट चेंडू. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 2. बघा इथून जर का आपण कायलभैरव नानावली संघाचा विचार केला तर इथून त्यांनी 4 षटकामध्ये 90 धावा ठोकला होता. मग त्यांच्या विरोधात खेळताना 2 षटकामध्ये एक चांगलं धावफलक सेट करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण की मागच्या मॅचमध्ये आपण पाहतो वेस्विया संघाने शेवटच्या क्षणापर्यंत मॅचला नेलं होतं. तिकडे आयोजन कमिटीचा बचा संघ होता. 1-6ची मॅच तिकडे सुद्धा आली होती. पुन्हा एकदा ऑन साइडला त्याच दिशेने स्क्वेअर लेग अँड मिडविकेटचं क्षेत्र निवडलं जाते पण त्या दिशेने बॅटमधून फटका एक्झिक्यूट केला जातोय पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होत आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 2. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॅट का किनारा शॉट तडमेला. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल. हातामध्ये चेंडू नाही आलाय. चेंडूचा पाठला करतायत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 4. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 4.
ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न मिड विकेटवर दोघांच्या मध्ये आहे चेंडू पण शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकांनी टिपलाय चांगला झेल 4 वरती पहिला आदरा लागतोय टीम वेसवी या संघाला. नोचा इशारा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या डोक्यावरून वन बाउंस सीमारेषा पार चौकार नो चेंडू. So beautiful. धावफलकार्थी नवीन गोलंदाज सूरजला आणलं गेले. प्लीज थोडीशी घाई करा आयोजन कमिटीकडून सांगण्यात येते. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मिड विकेटच्या दोन्ही गॅपमध्ये चेंडू जातोय. मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक वेगाने आले फेकी होईपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा कंप्लीट होताना 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 11 बघा 2 षटकाचा खेळ आता आपण धावफलक निदान जर का इथून विचार केला तर 25 ला टच करण्याचा प्रयत्न असतील येणाऱ्या 5 चेंडूमध्ये तर दुसऱ्या बाजूला आपण 20च्या आत रोखण्याचा प्रयत्न. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न ऑफ साइडला सर्कलच्या आतमध्ये चेंडूला पकडले पण सिंगल नाही रोखू शकले. सिंगल कंप्लीट सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा आपण 12 पाहतोय. ऑफ साइडला पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षक आहे तिकडे सर्कलच्या आतमध्ये चेंडूला पकडले. फिल्ड केले गेले 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 13 समीकरण इथून सिंगलने नाही चालणार आणखी इथून 25 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. येणारे 3 चेंडू मोठे फटके येतील का पाहावं लागेल. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न पण आपण पाहू शकता आउटसाइड ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न केला होता पण पूर्ण पिचच्या बाहेर चेंडू हाताळला. त्या कारणास्तव पंचांचा नोचा सुद्धा इशारा होता. पंचांचा नोचा इशारा एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना आता नो आला तर पुढील चेंडू फ्री हिट सुद्धा असणार आहे. फ्री हिट लायसन आहे या फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का. चला थोडीशी घाई करा प्लीज. पंचांनी डिसिजन दिलेला आहे मॅचला थोडीशी घाई करा. फ्री हिटचा इशारा पंचांचा 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 14. फुल टॉच चेंडू लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगाने जायचा प्रयत्न करतात पण त्यांच्या डोक्याच्या वरून थोडंसं जस्ट चुकलं गेलं आणि डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषा पार चौकार.
जावं लागेल. पहिल्या इनिंगची समाप्ती, धावफलकार धावा 21 ऑन स्कोर कार्ड. 22 धावेचं आव्हान असणार आहे. सर्व खेळाडूंना एकत्र आणलंय सहकार्य लाख मोलाचा. सहकार्य मंगेश टोंबरे आणि युवा क्रीडा कमिटी संघाचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा. या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा. या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. थँक्यू. चला दोन्ही सलामीवर बॅटर लवकर पाठवायचे आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. पंचांना विनंती असेल थोडीशी घाई करायला सांगायची आहे. येणारे 12 चेंडू आणि 22 धाव्यांचा बाटला करायचा आहे. चला थोडीशी घाई करायची. येणारे 12 चेंडू आणि 22 धावा. मागच्या मॅच मध्ये प्रभावित करणारी सलामी जोडी निखिल अँड सतीश मैदानाच्या आतमध्ये सज्ज. ज्या जोडीने या गावदेवी चषकामध्ये 90 रनची पार्टनरशिप ठोकली होती तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. आता चेस करायचे आहेत. तिकडे पहिल्या इनिंगचा खेळ होता तेव्हा चांगला धावा आयोजन कमिटीकडे संघासमोर ठेवला होता. पण 12 चेंडू आणि 22 धावा. एक मोठं धावफलक सेट केलं गेले. पहिला चेंडू ऑन साइडला गेला. मिड विकेट आणि स्क्वेअरला करून दोन क्षेत्ररक्षक वेगाने येण्याचा चेंडूवरती प्रयत्न. चेंडू हातामध्ये नाही आलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. दोन्ही धावफलकाचा श्री गणेश होते. बघा याच गोष्टीची चर्चा होती कारण की मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तर प्रत्येक चेंडूवरती चालू होता. पण तो जर का फटका फसत होता तर क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये चेंडू होता ना तर दोघांनी सिंगल डबलनी जे धावफलक आहे ते चांगलं चालू ठेवलं होतं. म्हणजे स्ट्राईक रोटेशन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि 2-2 धावा आणि धावफलक स्वतःची एनर्जी लेवल वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्या कारणास्तव त्या 90 धावा टोकला गेला होता. पहिला चेंडू 2 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. थोडंसं स्लो चेंडू हाताळला होता. डॉट येतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 2. ऑफ साइडला कव्हर्स अँड पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू निघून जाते. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार.
3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 6. खुलवट टप्प्याचा चेंडू आता ऑन साईडला गेले. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. चेंडू हातामध्ये फेकी होईपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले जाते. 2 धावफलक पुढे सरकताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 8. बघा येणारे 8 चेंडू आणि 14 धावा इम्पॉर्टंट 2 चेंडू असणार की शेवटच्या 6 मध्ये किती धावा ठेवल्या जातात हे सुद्धा पाहावं लागेल. ती एक मॅच सुद्धा आजच्या दिवसात होती की गुडेकर संघाची मॅच 6 मध्ये एक मोठा फासला पाठला करायचा होता. 47 धावा 15 मध्ये पाठला गेला होता. 8च्या दिशेने थोडासा फटका फसला गेला. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतात पण चेंडू हातामध्ये येईपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 10-10. चला नेक्स्ट मॅच साठी अडखळ टॉस साठी यायचंय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय. इथून डॉट आलाय तर डोकेदुखी सुद्धा वाढणार आहे. पहिल्या षटकामध्ये एका चौकारानंतर धावफलक धावा मात्र 1-0. 10 रन ऑन स्कोर कार्ड. येणारे 6 चेंडू आणि 12 धावा. घेऊया ब्रेक. ऐकूया सुमधीर संगीत. पहिला चेंडू गोलवा टप्प्याचा चेंडू डॉट आल्यानंतर डोकेदुखी सुद्धा वाढू शकते. हा तोच संघ आहे ज्यांनी मागच्या मॅच मध्ये 4 षटकामध्ये 90 धावा ठोकल्या होत्या. त्या संघाला आता थोडंसं दबावात आणण्यात 5 चेंडू आणि 12 धावा. बघा 5-12चं इक्वेशन जर का पाहायला गेलं निखिल आणि सतीश मध्ये क्षमता आहे की 2 मोठे फटक्यांनी मॅच फिनिश करे पण ते 2 मोठे फटके करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. ऑन साईडला वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतात. चेंडू हातामध्ये फेकी होईपर्यंत सिंगलला डबलमध्ये फेकी थोडीशी खराब. वरच्या दिशेने जर का खालती फेकी केली असती तर धावचीची संधी सुद्धा असती पण 2 कंप्लीट होताना येणारे 4 चेंडू आणि 10 धावा. 4-10चं जर का इक्वेशन पाहायला गेलं तर मॅच मध्ये फक्त एक मोठा फटका आणि फासला कमी करू शकतात पण तो एक मोठा फटका खेळताना आलेला मिस्ट अँड स्ट्रोक सुद्धा होऊ शकतो आणि त्या मोठा फटका खेळतानाच्या प्रयत्नामध्ये गडी सुद्धा बाद होऊ शकतो. याही गोष्टी असतील. फटका किती चांगला एक्झिक्यूट होईल कनेक्शन कशा प्रकारे होईल. 4 चेंडू आणि 10 धावा. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळतोय. पहिला ब्रेक थ्रू परफेक्ट टायमिंग वरती आलाय.
थांबवलं गेलं, स्वतःला थांबवलं गेलं. दबाव दबाव प्रेशर आहे. बघा त्या चौकारानंतर गोलंदाज थोडंसं का होईना मनोबल खचलं जाईल, कारण की क्षेत्ररक्षणानंतर थोडीशी साथ कमी पडली जाते. 2 चेंडू आणि 6 धावा. ऑफ साईडला सर्कलच्या आतमध्ये चेंडूला पकडलं गेलंय, फील्ड केलं गेलंय सिंगल. मागच्या मॅच मध्ये 1-6 नव्हत्या झाल्या आणि 1-5चं इक्वेशन. आणि स्ट्राईक एंड वरती आता आपण पाहतोय सतीशला, ज्याने मागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं होतं, खेळताना प्रभावित केलं होतं. एक चांगला खेळ सतीश आणि निखिलच्या जोडीने 9 धावफलक उभा केलं होतं. इथून परिस्थिती फक्त एक मोठा फटका मॅचला विजयाच्या दिशेने नेऊ शकतो. तो फटका फसला गेला तर पराभूत सुद्धा स्वीकार करावे लागेल. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. क्षेत्ररक्षण पाहू शकता सरकवलं जाते. अख्खो टप्प्याच्या चेंडूवरती पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडूला पाठवून दिलं सीमारेषा पार. षटकार. अडखळ कर्णधार अडखळ टॉससाठी यायचंय. कर्णधार अडखळ कर्णधार प्लीज टॉससाठी यायचंय लवकर.